नमस्कार. आजच्या या अत्यंत खास आणि रंजक सत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय एक प्रकारचा मास्टर क्लास आहे असं समजा, जिथे एक अनुभवी मेंटर म्हणजे मार्गदर्शक डेटिंगच्या जगात संघर्ष करणाऱ्या एका विद्यार्थ्याला खऱ्या आत्मविश्वासाचं रहस्य उलगडून सांगत आहे. हा पूर्ण प्रवास खरंच खूप डोळे उघडणारा आहे, कारण इथे फक्त वरवरचे बदल नाहीयेत, तर माणसाची संपूर्ण मानसिकता मुळापासून कशी बदलते हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर या मास्टर क्लासमध्ये आपण नेमक्या कोणत्या गोष्टी शिकणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर कॉन्फिडन्स मेंटरची भूमिका, मेटाफ्रेम म्हणजे नक्की काय, सुरुवातीलाच स्वतःची फ्रेम कशी सेट करायची, आपल्या देहबोलीतून स्वतःची व्हॅल्यू कशी दाखवायची आणि शेवटी संवादादरम्यान एका विशिष्ट कोणातून कसं उभं राहायचं, या 4 अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आपण पाहणार आहोत. आपला पहिला टप्पा आहे कॉन्फिडन्स मेंटॉर आणि दृष्टिकोन बदलणे. मुळात या विद्यार्थ्याची सुरुवातीची अडचण नेमकी काय होती ते आपण समजून घेऊया. हा वैचारिक बदल खरंच थक्क करणारा आहे. विचार करा, एक असा माणूस जो आधी प्रेमाची शिकार करण्यासाठी हतबल होता, तो आता एका शांत आणि प्रचंड आत्मविश्वासू व्यक्तीमध्ये बदलतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःलाच एक प्राइज किंवा मौल्यवान बक्षीस मानतोय. जुनी मानसिकता कशी होती? सतत इतरांची मान्यता शोधायची आणि समोरच्याला कसंही करून जिंकायचं. पण या उलट नवीन मानसिकता स्वतःचं उच्च मूल्य ओळखून इतरांना स्वतःकडे आकर्षित करण्यावर भर देते. एकदम गेम चेंजर, नाही का? आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. मेटाफ्रेमची व्याख्या आणि त्यामागचं वास्तव. कोणत्याही संवादाची दिशा ठरवणारी ही एक अत्यंत शक्तिशाली संकल्पना आहे. मेटाफ्रेम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर 2 व्यक्तींमधील संवादाचा अंतर्निहित किंवा लपलेला अर्थ. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये, हे वास्तव कधीच फिक्स नसतं. हा अर्थ आपण पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणजे बघा, एखादा संवाद फक्त शब्दांवर अवलंबून नसतो, तर त्यामागे आपण काय अर्थ दडलेला आहे यावर तो जास्त अवलंबून असतो. यासाठी मार्गदर्शक एक अत्यंत भारी मानसशास्त्रीय वाक्य वापरतो: विचार करणारा जो विचार करतो, सिद्ध करणारा तेच सिद्ध करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जर आपण मनापासून स्वतःला खरोखरच मौल्यवान मानलं, तर आपलं मन वास्तवात तेच सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधू लागतं. आणि हेच खऱ्या आत्मविश्वासाचं मूळ आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोणत्याही रोमॅन्टिक भेटीचा मेटाफ्रेम आपल्या हातात ठेवायचा असेल, तर या 4 क्रमिक पायऱ्यांवर प्रभुत्व मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. या 4 पायऱ्या तुमच्या संवादाची दिशाच मुळापासून बदलून टाकतात. पहिली पायरी आहे स्वतःला मौल्यवान म्हणून प्रस्थापित करणं. मार्गदर्शक त्याच्या विद्यार्थ्याला सांगतो की संवादाला सुरुवात होण्याआधीच मनात त्याचा अर्थ निश्चित करा. जेव्हा आपण स्वतःलाच सर्वात मौल्यवान समजतो आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होत आहे अशी धारणा बनवतो, तेव्हा बघा, डायनॅमिक्स लगेच बदलतात. सगळं संतुलनच वेगळं होतं. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. सुरुवातीलाच फ्रेम निश्चित करणं आणि मानसिक तयारी. हे सगळं प्रत्यक्ष संवादाच्या आधी कसं घडतं ते पाहूया. इथे विद्यार्थी स्वतःचं मन पूर्णपणे तयार करायला शिकतोय. म्हणजे कसं? तर प्रत्यक्ष संवादाला सुरुवात होण्यापूर्वीच आपणच मौल्यवान आहोत याची मनातल्या मनात उजळणी करायची. आपण असं मानायचं की समोरची व्यक्ती आपली मान्यता किंवा अप्रूव्हल मिळवण्याचा प्रयत्न करतेय आणि ती आपल्या उच्च मानकांवर म्हणजे स्टँडर्ड्सवर खरी उतरते की नाही हे आपण ठरवणार आहोत. ही मानसिक पूर्वतयारीनं खरोखरच प्रचंड प्रभावी असते. चौथा टप्पा, देहबोलीतून म्हणजेच बॉडी लँग्वेजमधून आपलं मूल्य कसं दाखवायचं. हा आतला आत्मविश्वास शब्दांविना बाहेर कसा येतो ते आता आपण बघणार आहोत. शारीरिक हालचाली या मेटाफ्रेमला किती सहजपणे पुष्टी देऊ शकतात किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे आहे हतबल देहबोली, जी सतत मान्यता शोधते, उगाच जास्त जुळवून घेते. आणि दुसरीकडे आहे मौल्यवान देहबोली, जी स्वतःमध्ये एकदम कम्फर्टेबल असते आणि इतरांना जुळवून घेण्यास भाग पाडते. फरक स्पष्ट आहे ना? हे अशाब्दिक संकेत म्हणजेच नॉन व्हर्बल क्यूज मेटाफ्रेमला कसं बळकट करतात याकडे नीट लक्ष द्या. हे संकेत अगदी शांतपणे हे सिद्ध करतात की या व्यक्तीला कोणाच्याही व्हॅलिडेशनची किंवा मान्यतेची अजिबात गरज नाहीये. एक प्रबळ नेतृत्व घेणं, निकालाची कसलीही पर्वा न करणं आणि स्वतःच्या कमतरता किंवा वल्नरेबिलिटी न घाबरता उघड करणं हे एका खऱ्या आत्मविश्वासाचं आणि उच्च मूल्याचं लक्षण आहे. आणि आता 5वा आणि अंतिम टप्पा, एका विशिष्ट कोनातून म्हणजे अँगलने उभं राहणं. शांत आत्मविश्वास दाखवण्याचं हे एक अत्यंत सूक्ष्म पण प्रचंड शक्तिशाली तंत्र आहे. थेट समोरासमोर किंवा अतिउत्साहाने उभं राहण्याऐवजी थोड्या एका विशिष्ट कोनातून उभं राहिल्याने एक अतिशय शांत आणि आकर्षक आत्मविश्वास समोरच्यापर्यंत पोहोचतो. यामुळे संवादात एक प्रकारची सहजता आणि एक छानसं गूढ निर्माण होतं.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून कोणतीही हतबलता किंवा घाई अजिबात दिसत नाही. उभं राहण्याच्या साध्या पद्धतीत केलेला हा छोटासा बदल संपूर्ण संवादाचा अर्थ कसा बदलतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. जेव्हा तुम्ही थेट समोरासमोर उभे राहता तेव्हा ते आक्रमक किंवा मान्यता शोधणारं वाटू शकतं. पण तेच जर तुम्ही एका कोणातून उभे राहिलात तर तुम्ही शांतपणे स्वतःचं मूल्य आणि निरीक्षण क्षमता प्रस्थापित करता. हा एक छोटासा बदल आहे, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होतो. आजच्या या सत्राच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर हे व्यक्तिनिष्ठ वास्तव खरोखरच कोणत्याही नात्याची किंवा संवादाची दिशा ठरवत असेल तर विचार करा, या मेटा फ्रेमवर प्रभुत्व मिळवल्याने भविष्यातील सामाजिक संवादाचं स्वरूप किती आमूलाग्र बदलू शकेल. ही एक अशी संकल्पना आहे जी मानवी संबंधांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकते.